हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टर नंबर 4 आहे लेजर. लेजर ही जर्नलच्या पुढची स्टेप आहे. आपण जेव्हा जर्नल एंट्री करतो की नाही तेव्हा आपण त्या जर्नलला काय म्हणतो, आपण बुक्स ऑफ अकाउंट्स पाहिलेलं होतं. बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये दोन टाईप असतात, प्रायमरी बुक आणि सेकंडरी बुक. प्रायमरी बुक म्हणजे काय, जेव्हा कुठलंही ट्रान्झॅक्शन, एनी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज फर्स्ट रेकॉर्डेड इन जर्नल. प्रायमरी एंट्री, कुठलंही फायनान्शियल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये इव्हेंट कोणताही ऑकर झाला तर त्याचं जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं ते फर्स्ट कुठे रेकॉर्ड केलं जातं, जर्नलमध्ये रेकॉर्ड केलं जातं, राईट. म्हणून त्याला आपण प्रायमरी बुक म्हणतो किंवा बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, फर्स्ट एंट्री. मग जर हे प्रायमरी बुक असेल तर मग सेकंडरी बुक पण असणार ना, नाहीतर मग एकच बुक असेल तर त्यांना नाव का देतील. सो सेकंडरी बुक कोणतं आहे, किंवा जसं इथे बुक ऑफ ओरिजिनल एंट्री आहे तसं बुक ऑफ फायनल एंट्री कोणतं आहे तर लेजर. लेजर म्हणजे काय आहे, जर्नलमध्ये आपण आधी बेसिकली एखादं कोणतंही ट्रान्झॅक्शन केलं की आपण फर्स्ट एंट्री करतो जर्नलमध्ये. ती जर्नलमध्ये केलेली एंट्री त्याच्यानंतर पोस्ट केली जाते कुठे, लेजरमध्ये. दिस इज द बुक ऑफ फायनल एंट्री. लेजरच्या पुढे काही आहे का नाही, लेजरच्या इथे बुक्स ऑफ अकाउंट्स एंड होतात. त्याच्यानंतर काय सुरू होतं, स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल अकाउंट्स किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणतात त्याला. ती फायनान्शियल स्टेटमेंट्स कुठे सुरू होतात, लेजर जिथे एंड होतं. तसं ट्रायल बॅलन्स, P&L अकाउंट, बॅलन्स शीट, हे सगळी नंतरची स्टेटमेंट्स क्रिएट केली जातात. कशाच्या बेसिसवर, लेजर आणि जर्नल. कळतंय. सो बेसिकली बुक ऑफ प्राइम एंट्री, ओरिजिनल एंट्री इज अ जर्नल. जर्नल मधून लेजर मध्ये पोस्टिंग केलं जातं. लेजर मध्ये काय असतं तर अकाउंट्स असतात, त्या अकाउंट्स मध्ये त्याचं पोस्टिंग केलं जातं आणि लेजरला काय म्हणायचं, बुक ऑफ फायनल एंट्री. इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं मी, एनी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज फर्स्ट रेकॉर्डेड इन द जर्नल, हे तर कळलंय. द नेक्स्ट स्टेप इज टू ट्रान्सफर दीज ट्रान्झॅक्शन्स टू रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स ओपन्ड इन अ लेजर. एक्झाम्पल देते, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000 बाय मिस्टर ए. असं तुम्हाला जर ट्रान्झॅक्शन दिलेलं असेल त्याची एंट्री काय करतो आपण, स्टार्टेड बिझनेस म्हणलं की आपण कॅपिटल अकाउंट क्रिएट करतो. इथे कॅश इज कमिंग इन टू द बिझनेस. सो आपली एंट्री काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर एज कॅपिटल अकाउंट. बरोबर. अमाऊंट काय आहे, 20,000. नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000. कळलं. ही आपली झाली फर्स्ट एंट्री. इथे आपण काय केलंय, जर्नल जेव्हा आपण केलं होतं तेव्हा जर्नल करताना आपण स्टेप्स पाहिल्या, त्या आठवते का तुम्हाला. आपण आधी आयडेंटिफाय करायचो अकाउंट्स कोणती कोणती इन्व्हॉल्ड आहेत त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन मध्ये. जसं मी आता सांगितलं, स्टार्टेड बिझनेस म्हणजे अकाउंट कोणतं येणार, कॅपिटल अकाउंट. म्हणजे आपण कॅपिटल अकाउंट हे अकाउंट आधी क्रिएट केलं, करेक्ट. त्याच्यानंतर कॅश अकाउंट हे आधी अकाउंट क्रिएट केलं. ही दोन्ही अकाउंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत हे आपल्याला कळल्यानंतर आपण त्याला रूल अप्लाय केले. रूल अप्लाय केल्यानंतर आपण फायनली त्याची एंट्री काय होईल ते डिराईव्ह केलं. सो एंट्री आपली कॅश अकाउंट लिहिलंय पुढे, टू मिस्टर एज कॅपिटल अकाउंट. याचाच अर्थ आपण अकाउंट्स क्रिएट केली. ही जी अकाउंट्स असतात ही अकाउंट्स लेजर मध्ये असतात आणि लेजर मध्ये आपल्याला ही जी एंट्री आपण केली त्याचं पोस्टिंग करायचं असतं लेजर मध्ये. का करायचं, जर्नलच्या काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता ह्याच्या नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मी असं घेतलं की परचेस्ड गुड्स फ्रॉम मेसर्स बी फॉर ₹25,000. इथे इन कॅश दिलेलं नाहीये. सो तुम्हाला माहितीये की हे ट्रान्झॅक्शन कसलं आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. परचेस गुड्स म्हणलं की आपण परचेस अकाउंट तयार करतो. परचेसेस आर ऑलवेज डेबिटेड. सो परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर बीज अकाउंट. अमाऊंट आहे 25,000. ठीक आहे. या ट्रान्झॅक्शन वरनं तुम्हाला काय कळलं, गुड्स आर कमिंग इन अँड द अमाऊंट इज पेएबल टू मिस्टर बी. बरोबर. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन हे होतं आपलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन, हे सेकंड. थर्ड ट्रान्झॅक्शन आपण काय केलं, पेड ₹10,000
to Mr. B in cash. Cash is going out, B is the receiver. So Mr. B's account debit to cash account. अमाउंट काय आहे 10,000 आणि 10,000. आता काय कळलं तुम्हाला, पहिल्या दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये बी ला 25,000 वॉज पेएबल विच वी पेड रुपीज 10,000 अँड नाव द बॅलन्स इज 15,000. हे आपण ओरली करतोय, करेक्ट. थर्ड ट्रान्झॅक्शन, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मी असं घेतलं, परचेस्ड ऍडिशनल गुड्स फ्रॉम मिस्टर बी रुपीज 7,000. आता काय झालं, अजून ऍडिशनल गुड्स घेतलेत, म्हणजे पुन्हा परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर बीज अकाउंट 7,000. आता पुन्हा एकदा त्याचे पेएबल अमाऊंट वाढली बी ची. आधी 25,000 होती, 10,000 रिपे केले, परत 7,000 चे घेतले. सो 15,000 प्लस 7,000 22,000 झाले. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन परत पेड रुपीज 8,000 टू मिस्टर बी इन कॅश. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन परत काय झालं, मिस्टर बीज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 8,000. सो अशी बरीच ट्रान्झॅक्शन मिस्टर बी ची होऊ शकतात. मग इथे तुम्ही कागद घेऊन पेन पेन्सिल घेऊन कॅल्क्युलेशन करत बसणार का, की आता बी ला आधी 25,000 पेएबल होते, देन वी पेड 10,000, अगेन वी परचेस 7,000. सो 25,000 मायनस 10,000 प्लस 7,000, अगेन 8,000 पेड मायनस 8,000. सो हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसणार का. सो व्हॉट इज दिस इज बेसिकली कॉल्ड एज द लिमिटेशन ऑफ जर्नल, की टोटल फायनल अमाऊंट पेएबल टू बी असं काढता येईल का, आपल्याला नाही येणार. म्हणून हे जे मिस्टर बीचं अकाउंट आहे ना, जिथे जिथे मिस्टर बी आलेलं आहे, ते बीचं जर लेजर मध्ये अकाउंट क्रिएट केलं तर ऍट वन प्लेस आपल्याला मिस्टर बी शी रिलेटेड सगळी ट्रान्झॅक्शन्स एका ठिकाणी दिसणार आहेत. ऍट वन प्लेस ऑल द ट्रान्झॅक्शन्स हॅपन्ड विथ मिस्टर बी कॅन बी आयडेंटिफाईड इन वन अकाउंट. तिथे आपल्याला पेएबल अमाऊंट पण कळणार आहे, पेड अमाऊंट पण कळणार आहे, आणि फायनली अमाऊंट बॅलन्स पेएबल किती आहे ते पण कळणार आहे. सो हे जे लेजर आहे, हे जे अकाउंट आहे, जे आपण आता मी तुम्हाला सांगितलं की ऍट वन प्लेस ऑल द ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू बी कॅन बी आयडेंटिफाईड. दिस अकाउंट इज ओपनड इन अ लेजर. सो बेसिकली व्हॉट इज अ लेजर, लेजर मध्ये ही सगळी अकाउंट्स असतात. कोणती कोणती अकाउंट आली, कॅश अकाउंट आलं, मिस्टर एज कॅपिटल 2 झालं, तिसरं परचेस अकाउंट 3, 4 मिस्टर बीज अकाउंट, कॅश ऑलरेडी आहे, परचेस ऑलरेडी आहे, कॅश ऑलरेडी आहे. सो ही 4 अकाउंट्स लेजर मध्ये आपण क्रिएट करायची. ऍक्च्युअली अकाउंट क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये बी शी रिलेटेड सगळी ट्रान्झॅक्शन पोस्ट करायची. पोस्ट केल्यावर बीचं एक अकाउंट आपल्याला ऍज ऑन अ पर्टिक्युलर डेट बॅलन्स किती येते फाइंड आउट करता येतं. As journal is called as the book of primary entry, ledger is also called as book of final entry. मग अशी मी सांगितलं, जर ओरिजिनल एंट्री प्रायमरी एंट्री जर्नल मध्ये केली, लेजर इज द बुक ऑफ फायनल एंट्री. तिथे फायनल एंट्री केली जाते, पोस्टिंग केलं जातं. त्याला एंट्री म्हणत नाही, त्याला पोस्टिंग केलं जातं असं म्हणतात. जर्नल मधनं लेजर मध्ये पोस्टिंग केलं. अदर नेम्स टू लेजर, जसं बुक ऑफ फायनल एंट्री झालं, सेकंडरी बुक झालं, बुक ऑफ सेकंडरी एंट्री किंवा नुसतं सेकंडरी बुक म्हणतात, प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट, मेन बुक ऑफ अकाउंट, ही सगळी लेजरची नावं आहेत. तुम्हाला जर फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, डू यू अग्री ऑर नॉट अग्री असे जे प्रश्न विचारतात ना, किंवा गिव्ह वन वर्ड, अ बुक ऑफ सेकंडरी एंट्री इज कॉल्ड ॲज, प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट इज कॉल्ड ॲज असं विचारलेलं असतं, तेव्हा तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. कळलं. याच्या पुढे मी तुम्हाला मीनिंग आणि डेफिनेशन सांगणार आहे. ही एक्झाम्पल्स मुद्दामूनच मी तुम्हाला दाखवलेली आहे, तुम्हाला कळण्यासाठी की ह्याचं पोस्टिंग कसं होतं किंवा जर्नलची लिमिटेशन्स काय आहेत ते तुम्हाला ह्याच्यातनं कळलं म्हणून ही ट्रान्झॅक्शन दाखवली आहेत. मीनिंग ऑफ लेजर. An account is the summarized record of transactions at one place. What is an account? It is a summarized record of the transaction at one place. Like a particular person, asset, liability, income, expenditure.
आपण हे सगळं जर्नल जेव्हा शिकलो तेव्हा आपण मॉडर्न अप्रोच मध्ये हे शिकलो होतो, किती टाईपचे अकाउंट्स आपण ओपन करू शकतो. एखादा पर्टिक्युलर पर्सन, मग तो डेटर असेल, क्रेडिटर असेल, आपण त्यांना अमाऊंट ड्यू असू, लोन घेतलं असेल आपण बँकेकडनं, बँक असेल, एनीवन जे पर्सन म्हणजे प्रॉपर पर्सन असेल, ह्युमन बिईंग असेल किंवा आर्टिफिशियल पर्सन असेल. सो ऍसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर अशा कुठल्याही टाईपचं आपण अकाउंट ओपन करू शकतो. त्या अकाउंटमध्ये काय दिसणार आहे? समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स. त्या अकाउंटशी रिलेटेड समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. मगाशी मी सांगितलं इथे मिस्टर बीज अकाउंट ओपन केलं, सो बी शी रिलेटेड आपण म्हणजे बिझनेसनी कोणती कोणती ट्रान्झॅक्शन केली आहेत त्याचं सगळं समराइज रेकॉर्ड एका अकाउंटमध्ये दिसणार आहे. मग लेजर म्हणजे काय? अ लेजर इज द समराइज रेकॉर्ड ऑफ ऑल अकाउंट्स ओपन इन द बुक्स ऑफ एनी बिझनेस. जर अकाउंट हे समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन असेल तर लेजर काय आहे? समराइज रेकॉर्ड ऑफ अकाउंट्स आहेत. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं इथे 4 अकाउंट ओपन केली, कॅश अकाउंट, एज कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट आणि बीज अकाउंट. ही जी 4 अकाउंट ओपन केली ही कुठे ओपन केली? एका लेजर मध्ये. त्या लेजरला काय म्हणायचं? समराइज रेकॉर्ड ऑफ ऑल 4 ट्रान्झॅक्शन, सॉरी ऑल 4 अकाउंट्स. त्या 4 अकाउंटचं समराइज रेकॉर्ड त्या लेजर मध्ये आलं. अकाउंट मध्ये काय आलं? समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन आलं, इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन फॉर दॅट पर्टिक्युलर अकाउंट. आणि ते अकाउंट अशी अनेक अकाउंट मिळून एक लेजर तयार झालं. सो लेजर इज व्हॉट? इट इज अ समराइज रेकॉर्ड ऑफ ऑल अकाउंट्स अँड अकाउंट इज अ समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स. द लॅटिन वर्ड लेजर मीन्स टू कंटेन. लेजर हा बेसिकली लॅटिन वर्ड आहे. त्याच्यामध्ये काय मिनिंग काय आहे? टू कंटेन. कंटेन म्हणजे काय? सामावून घेणे. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कंटेन केल्या जातात. म्हणजे लेजर कंटेन्स ऑल द अकाउंट्स. त्या मिनिंगनी जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो? लेजर कंटेन्स ऑल द अकाउंट्स. प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग दीज एंट्रीज फ्रॉम जर्नल टू लेजर इज कॉल्ड ॲज पोस्टिंग. इम्पॉर्टंट आहे हे. तुम्हाला 1 वर्ड मध्ये पण विचारतील. सगळ्यामध्ये जिथे 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत ना तिथे सगळीकडे हे इम्पॉर्टंट आहे. The process of transferring entries from journal to ledger is called as posting. Posting म्हणजे काय? Journal is a book of prime entry and ledger is a book of final entry. First transaction is recorded into the journal. Then this transaction is then posted into the ledger. The word is posted. Posting म्हणजे काय? Transferred from journal to ledger to the individual accounts. म्हणजे इथे पोस्टिंग 2 होणार आहेत. कॅश अकाउंट मध्ये पण होणार आणि एज कॅपिटल अकाउंट मध्ये पण होणार. जर्नल एंट्री तुम्हाला एकच दिसली, ही मिळून एकच एंट्री आहे, पण पोस्टिंग मिनिमम 2 होतात कारण एक डेबिट एक क्रेडिट मिनिमम लागतं. सो पोस्टिंग करताना मिनिमम 2 अकाउंट्स मध्ये पोस्टिंग होणार, मिनिमम 2 अकाउंट्स अफेक्ट होणार. कळतंय? एंट्री 1 झाली, जर्नल एंट्री 1 झाली तरी सुद्धा पोस्टिंग मिनिमम 2 होणार. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? पोस्टिंग. ट्रान्सफरिंग ऑफ जर्नल एंट्रीज फ्रॉम जर्नल टू लेजर. डेफिनेशन ऑफ लेजर. सोपी डेफिनेशन आहे. कोणी डिफाईन केली आहे? बाय SP जैन अँड KL नारंग यांनी डिफाईन केलेली आहे. मागे सुद्धा तुम्हाला माझी पद्धत माहिती आहे, मी स्प्लिट करून तुम्हाला देत असते जेणेकरून तुमच्या लक्षात राहतं. अ लेजर अकाउंट कॅन बी डिफाईन्ड ॲज okay a summary statement of all the transactions. Ledger account is what? मी सांगितलं ना तुम्हाला, summary statement of all the transactions. कोणती transactions? Relating to a person, assets, expenses, incomes which have taken place during a period of time. हा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. During a period of time. एक फायनान्शियल इयर इज द मॅक्सिमम पिरियड ऑफ टाइम. त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर नवीन लेजर क्रिएट करायचं नवीन फायनान्शियल इयरचं. सो एका फायनान्शियल इयर मध्ये दॅट अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम हा 1 महिना असू शकतो, 1 डे असू शकतो, 1 मंथ असू शकतो, 6 मंथली, क्वार्टरली असू शकतो, मॅक्सिमम 1 इयर. सो विच हॅव टेकन प्लेस ड्युरिंग अ पिरियड ऑफ टाइम. ही जी ट्रान्झॅक्शन पाहिली, समजा ह्याची डेट असेल 1 एप्रिल, 5 एप्रिल, 15 एप्रिल, 20 एप्रिल अँड 1 मे. म्हणजे काय झालं? मोर दॅन अ मंथ इज कव्हर्ड. सो इथे एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम साठीच्या एंट्रीज तिथे लिहायच्या आहेत.
मॅक्सिमम टाइम काय सांगितलं मी, फायनान्शियल इयर एंड, त्याच्यापेक्षा जास्त नाही एका लेजरमध्ये. अँड शोज देअर नेट इफेक्ट. अगेन इट इज इम्पॉर्टंट. आपण हेच एक्झाम्पल परत घेऊयात. मगाशी मी तुम्हाला सांगत होते की बीचं पहिलं ट्रान्झॅक्शन 25,000, सेकंड ट्रान्झॅक्शन डेबिट 10,000, परत क्रेडिट 7,000, परत डेबिट 8,000. याचा अर्थ आपल्याला नेट इफेक्ट काढायचा आहे की फायनली मला सांगा की बी ला पेएबल किती अमाऊंट आहे. मग आपण नेट इफेक्ट काढणार प्लस मायनस करून. मग ती जी अमाऊंट असेल ती आपल्याला, हा ठीक आहे आपल्याला बी ला हे एवढं पे करायचं. सो नेट इफेक्ट अकाउंट जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपल्याला नेट इफेक्ट काढायला सोपं जातं. जर्नलमध्ये ते खूप अवघड आहे. दिस इज द लिमिटेशन. So account is what? Ledger means what? A ledger account can be defined as a summary statement of all the transactions relating to a person, asset, expenditure, income which have taken place during a period of time and shows the net effect. कळलंय? हे जे ट्रान्झॅक्शनचे मी एक्झाम्पल्स दिलेली आहेत ते तुम्हाला इथे अप्लाय करून बघा, तुम्हाला लगेच कळेल मी काय म्हणते. इतकी सोपी डेफिनेशन आहे. तुम्ही जर डेफिनेशन अशी सेंटेन्स वाईज मोठी वाचत राहिलात ना तर ते कधीही लक्षात राहणार नाही. कायमच स्प्लिट करून लिहायचं. सेकंडली मी काय सांगितलं तर डेफिनेशन लिहिताना सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये लिहायची असते. इम्पॉर्टन्स ऑफ लेजर, यालाच तुम्ही फीचर्स म्हणू शकता, युटिलिटीज म्हणू शकता. बेसिकली लेजरचे उपयोग आणि इम्पॉर्टन्स. सो काय आहे, सगळ्यात पहिलं समरी ऑफ ट्रान्झॅक्शन्स इज फाउंड ऍट वन प्लेस. एकदा तुम्ही लेजर बुक समोर घेतलं की त्यामध्ये तुम्हाला सगळी समरी मिळणार आहे सगळ्या अकाउंट्सची. त्या प्रत्येक अकाउंटमध्ये गेलात तर तुम्हाला ट्रान्झॅक्शनची समरी मिळणार आहे. सगळं ऍट वन प्लेस तुमच्या हातात असणार आहे. सो समरी मिळेल एक लेजरमध्ये. ट्रायल बॅलन्स मी मगाशी सांगितलं तसं, जर्नल, सबसिडियरी बुक्स, लेजर हे झालं सगळं आपलं बेसिक बुक्स ऑफ अकाउंट्स. तिथं एंड होतात बुक्स ऑफ अकाउंट्स. मग काय सुरू होतं, फायनान्शियल स्टेटमेंट्स. फायनान्शियल स्टेटमेंटची फर्स्ट स्टेप असते ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स कशावरनं बनवतात, लेजर अकाउंटचे जे बॅलन्सेस असतात ना त्याच्यावरनं ट्रायल बॅलन्स बनवतात. हळूहळू तुम्हाला पुढे गेल्यानंतर फायनल अकाउंट्सच्या आधी मी हे सगळं शिकवणार आहे. पण लेजर अकाउंट्स एका पर्टिक्युलर डेटला सगळी लेजर अकाउंट्स बॅलन्स होतात. म्हणजे काय होतात तर समजा आत्ताच्या आपल्या एक्झाम्पलमध्ये 4 अकाउंट्स आहेत आपली, ती 4ही अकाउंट्स एक पर्टिक्युलर डेट कोणती तरी घ्या, त्या डेटला 4ही अकाउंट्स बॅलन्स करा. बॅलन्स करून व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये किंवा हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये ती 4ही लेजर्स आणि त्यांचे बॅलन्सेस इधर डेबिट किंवा क्रेडिट असे लिहून काढायचे आणि ट्रायल बॅलन्स मॅच करायचा. डेबिट इक्वल्स क्रेडिट. ठीक आहे, ह्याला म्हणायचं ट्रायल बॅलन्स, विच इज द बेस ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स किंवा फायनल अकाउंटची स्टेटमेंट्स लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. सो ट्रायल बॅलन्स जो मेन आहे तो कशावरनं बनवला जातो, लेजरवरनं. रिसिवेबल्स अँड पेएबल्स. It becomes easier for the owner and the users of the books to know the amount of total receivables and total payables. इथे आपल्याला ही अमाऊंट बी ची जी होती ना ही अमाऊंट पेएबल काढायचा होता. आपण नेट इफेक्ट काढला, ते अकाउंट बॅलन्स केलं म्हणजे आपण काय केलं, त्याला जी अमाऊंट टोटल पेएबल होती त्याच्यातनं आपण पेड अमाऊंट लेस केली आणि नेट इफेक्ट काढला. तो जो नेट इफेक्ट काढलाय ती अमाऊंट इज पेएबल टू मिस्टर बी. मिस्टर बी इज अवर क्रेडिटर. जसं मिस्टर बी हा एक क्रेडिटर असेल तसा अजून अनेक क्रेडिटर्स असतील, XYZ क्रेडिटर्स असतील आपले ज्यांना अमाऊंट पेएबल आहे. सो बी ला समजा आली आपली 15,000, सी ला आली 10,000, डी ला अजून काहीतरी. सो टोटल पेएबल्स किती आहेत हे कशावरनं कळणार आपल्याला, लेजरवरनं कळणार. सेम वेज रिसिवेबल्स, समजा गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट, वी क्रिएट द डेटर्स. असे 4-5 डेटर्स असतील, टोटल अमाऊंट रिसिवेबल किती आहे नेट इफेक्ट काढायचा. त्याच्यावरनं 4 डेटर्स आहेत, 4ही डेटर्सची अमाऊंट रिसिवेबल कळली. सो टोटल रिसिवेबल्स कळलं, टोटल पेएबल्स कळतं. याच्यातनं पुढे काय होणार आहे, त्याचा उपयोग काय करायचा हे सगळं पुढे बघू आपण. पण बेसिकली ही बेसिक इन्फॉर्मेशन लेजर मधनं मिळते. फायनान्शियल पोझिशन. Financial position of the business can be known with the help of ledger accounts like assets and liabilities. आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे, मला टोटल देणी किती आहेत आणि टोटल येणी किती आहेत, किंवा आपल्या ऍसेट्स काय आहेत, माझ्या टोटल ऍसेट्स काय आहेत. ऍसेट्स मध्ये काय येतं, फिक्स्ड ऍसेट्स येतात, माझी मशिनरी येते, फर्निचर येतं, व्हेइकल येतं, अजून काही ऍसेट्स असतील माझ्याकडे त्या सगळ्या ऍसेट्स येतात. प्लस माझे रिसिवेबल्स कोणते कोणते, दॅट इज ऑल्सो अन ऍसेट.
की डेटर्स कडनं पैसे रिसिवेबल आहेत, बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स, ह्या सगळ्या आपल्या ऍसेट्स आहेत. अगेन्स्ट विच व्हॉट आर द लायबिलिटीज? लायबिलिटी इज व्हॉट द अमाउंट पेएबल. Even capital is also a liability because that amount is payable back to the owner. This is the first concept आपली जी आहे ती. सो अशा लायबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत की आपल्याला ओनरला पैसे द्यायचे आहेत, आपल्याला क्रेडिटर्सला पैसे द्यायचे आहेत, आपण एखादं बँक लोन घेतलंय ते लोन रिपे करायचंय. सो दीज आर ऑल आवर लायबिलिटीज, दीज आर ऑल आवर ऍसेट्स. So what are the assets and liabilities and what is our financial position? Whether the assets are more than the liabilities or the assets are less than the liabilities and we have to generate more assets to pay off the liabilities. नक्की काय पोझिशन आहे आपली फायनान्शियल पोझिशन हे आपल्याला लेजर वरनं कळणार आहे. कारण ऍसेट्स आणि लायबिलिटीजची लेजर अकाउंट्स आपल्या लेजर बुक मध्ये आहेत. फायनान्शियल स्टेटमेंट्स जसं ऍसेट्स आणि लायबिलिटीजचं कळणार आहे तसंच अजून काय कळणार आहे? Ledger helps to prepare the financial statements and ascertain the profit or loss from the business. जसं आपण ऍसेट्स अँड लायबिलिटीज जे अकाउंट क्रिएट करतो तसंच आपण एक्सपेंडिचर आणि इन्कम्स रेव्हेन्यूजची पण अकाउंट्स क्रिएट करतो, लॉसेस, प्रॉफिट सगळं. सो ही जी काही अकाउंट्स आपण क्रिएट केलेली आहेत रिलेटेड टू एक्सपेन्सेस आणि इन्कम्स, त्याचा जर सेट ऑफ केला टोटल एक्सपेन्सेस आणि टोटल इन्कम्स, सो इफ द इन्कम्स आर मोर दॅन एक्सपेन्सेस वी आर इन प्रॉफिट. इफ द एक्सपेन्सेस आर मोर दॅन इन्कम्स देन वी आर इन लॉस. हे कधी कळेल आपल्याला? जेव्हा आपण एक समरी स्टेटमेंट मांडू तेव्हाच कळणार ना. ही समरी कुठून मिळणार? लेजर मधनं मिळणार. सो आपल्याला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय बिझनेसमध्ये हे कुठून कळणार आहे? लेजर मधनं. कंट्रोल टूल, इट हेल्प्स टू कंट्रोल द एक्सपेन्सेस अँड देअर बाय इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी. याच्या आधीचाच पॉइंट मी बघितला आता फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये आपण काय सांगितलं की फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये टोटल एक्सपेन्सेस कळतात, टोटल इन्कम्स कळतात. चुकून असं झालं की इन्कम्स आर लेस दॅन द एक्सपेन्सेस, देन वी नो दॅट येस एक्सपेन्सेस आर मोर अँड वी आर इन लॉस. देन वाय द एक्सपेन्सेस आर मोर? सो द ओनर्स आर रिस्पॉन्सिबल टू आन्सर देमसेल्व्स. स्वतःलाच आन्सरेबल आहेत ते की माझे एक्सपेन्सेस जास्त का झाले. सो इट कॅन बी युज्ड एज अ कंट्रोल टूल. कोणते कोणते एक्सपेन्सेस जास्त झालेत? प्रत्येक अकाउंट आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट, ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट, सॅलरी अकाउंट, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट, अशी अकाउंट्स आहेत. मग त्याच्यात लक्षात येतं की ऍडव्हर्टाइजमेंट वरती एवढा खर्च करायची गरज नव्हती, नसता केला असता तरी चाललं असतं किंवा कमी केला असता तरी चाललं असतं. सो नाव इट कॅन बी युज्ड एज अ कंट्रोल टूल. लेजर अकाउंटचा नेट इफेक्ट काढल्यानंतर आपण एक समरी बनवली आणि त्याच्यात लक्षात आलं की नाही ऍडव्हर्टाइजमेंट जास्त झालीये, सॅलरी जास्त देतोय आपण, ऑफिस एक्सपेन्सेस वरती खूप, लेबर वेलफेअर वरती खूप खर्च केला, एवढा खर्च नाही करायचा. सो इट कॅन बी युज्ड ॲज अ कंट्रोल टूल. फोरकास्टिंग और बजेटिंग, अगेन आपल्याला जी मॅनेजमेंट और द ओनर्स टेक द हेल्प ऑफ लेजर टू प्लॅन देअर फ्युचर ऍक्टिव्हिटीज. फ्युचर ऍक्टिव्हिटीज कशावरनं प्लॅन होणार? एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइमचं जर आपण लेजर अकाउंट्सचं एक बॅलन्सिंग समरी बनवली, त्या समरीमध्ये आपल्याला असं लक्षात येणार आहे की आपल्याला काही काही डिसिजन्स घ्यायचे. डिसिजन मेकिंगचा पण पॉइंट आहे. इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द लेजर कॅन बी युज फॉर टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन्स इन टू द बिझनेस. हे दोन्ही हँड इन हँड जातात. आपण फ्युचर बजेटिंग कसं करायचंय? नवीन मशिनरी घ्यायची का? तेवढे पैसे अवेलेबल आहेत का आपल्याकडे? बँक बॅलन्स तेवढा आहे का? रिसिवेबल्स तेवढे आहेत का? लोन घ्यावं लागणार आहे का? मग काय करायचं? एक्झॅक्टली काय स्टेप फॉलो करायची, प्रोसेस फॉलो करायची? दीज डिसिजन हे सगळे कशाच्या बेसिसवर होतात? लेजरच्या बेसिसवर. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला लेजर म्हणजे काय, मीनिंग, त्याचं डेफिनेशन, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स सांगितला, काही आपण ट्रान्झॅक्शन्स पाहिली जर्नलची. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून डीप मध्ये मी तुम्हाला लेजर शिकवणार आहे. लेजर कसं दिसतं, ऍक्च्युली फॉर्मॅट काय, स्पेसिमेन काय, पोस्टिंग कसं करायचं, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत